Bailment and pledge in contract law. So bailment and pledge are the both types of special contracts under the Indian Contract Act 1872. They involve the transfer of goods from one party to another under specific conditions. म्हणजे हे जे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते स्पेसिफिक कंडिशन्स म्हणजे ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याच्या अंडर येतात. बट दे डिफर इन पर्पज. त्यांचा पर्पज जो आहे त्यांचा उद्देश जो आहे तो वेगळा आहे. राईट्स आणि ऑब्लिगेशन वेगवेगळे आहेत. So first we see the bailment. So definition, section 148 of the Indian Contract Act 1872. Bailment is the delivery of goods by one party. म्हणजे बेलमेंट हा असा कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यामध्ये डिलिव्हरी ऑफ गुड्स म्हणजे गुड्स जे आहेत ते डिलिव्हर केले जातात वन पार्टी एका पार्टीला म्हणजे त्याला बोलतात बेलर. टू अनादर म्हणजे बेली ज्याला डिलिव्हर केले जातात तो बेली फॉर अ स्पेसिफिक पर्पज काही विशिष्ट कारणासाठी अंडर कंडिशन दॅट द गुड्स विल बी रिटर्न आफ्टर द पर्पज इज फुलफिल्ड ऑर डिस्पोज्ड ऑफ. म्हणजे ते गुड्स जे आहे ते परत केले जातील जेव्हा त्यांचा उद्देश फुलफिल म्हणजे पूर्ण होईल किंवा डिस्पोज ऑफ म्हणजे ते नष्ट केले जातील ॲज पर द बेलर्स इन्स्ट्रक्शन म्हणजे बेलर्सने जसे इन्स्ट्रक्शन दिले आहे त्यानुसार. फॉर एक्झाम्पल ए गिव्स हिज कार टू अ वेलेट ॲट हॉटेल. म्हणजे एने त्याची कार दिली आहे. द वेलेट म्हणजे जो बेली आहे मस्ट रिटर्न द कार टू ए म्हणजे बेलरला त्याने ती कार परत दिली पाहिजे आफ्टर पार्किंग झाल्यानंतर. सो इसेन्शियल ऑफ बेलमेंट. आता बेलमेंटचे काय काय इसेन्शियल्स आहेत. फर्स्ट इज इन्व्हॉल्व्स मुव्हेबल गुड्स. बेलमेंटमध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं. ओनली मुव्हेबल प्रॉपर्टी कॅन बी बेल्ड म्हणजे ज्या मुव्हेबल प्रॉपर्टी आहेत ठीक आहे त्याच बेल्ड होऊ शकतात. नॉट मनी और इमूव्हेबल प्रॉपर्टी पैसा किंवा इमूव्हेबल म्हणजे जी प्रॉपर्टी हलू शकत नाही ठीक आहे त्या प्रॉपर्टीज. ओनरशिप रिमेन्स विथ द बेलर. आता द बेली ओनली गेट्स पोझिशन नॉट ओनरशिप. बेलीला त्या गोष्टीची म्हणजे जो आहे पोझिशन मिळू शकतं ठीक आहे त्यांना ओनरशिप नाही मिळत. देन डिलिव्हरी ऑफ पोझेशन. सो द गुड्स मस्ट बी फिजिकली ऑर लिगली डिलिव्हर्ड टू द बेली म्हणजे जो गुड्स आहे ते एकदम स्वतःहून जाऊन किंवा लिगली डिलिव्हर केले गेले पाहिजे बेलीला. देन पर्पज मस्ट बी स्पेसिफाईड म्हणजे तो उद्देश जो आहे द गुड्स मस्ट बी रिटर्न ऑर डेल्ट विथ ॲज पर द इन्स्ट्रक्शन म्हणजे जे गुड्स आहे ते आयदर रिटर्न केले पाहिजे किंवा डेल्ट विथ ॲज पर द इन्स्ट्रक्शन म्हणजे दिले गेले पाहिजे इन्स्ट्रक्शन ज्याप्रमाणे दिले आहे त्याप्रमाणे. देन म्युच्युअल कन्सेंट. बोथ द पार्टीज मस्ट ॲग्री टू द टर्म्स ऑफ बेलमेंट. दोन्ही पार्टीजना बेलमेंटच्या ज्या आहेत ॲग्रीमेंटच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या माहिती असल्या पाहिजे. ड्युटीज ऑफ बेलर. आता बेलरच्या काय काय ड्युटीज आहेत. डिस्क्लोज नोन डिफेक्ट्स इन गुड्स. इफ नॉट डिस्क्लोज बेलर इज लायबल फॉर एनी लॉस. म्हणजे जर एखाद्या गुड्समध्ये जर काही खराबी असेल तर ती सांगितली पाहिजे आणि ते जर डिस्क्लोज केले नसेल तर बेलर जो आहे तो लायबल म्हणजे त्याला जबाबदार धरलं जाईल फॉर एनी लॉस जर लॉस काही झाला तर त्याला. देन बिअर नेसेसरी एक्सपेन्सेस फॉर बेलमेंट. जे काही नेसेसरी खर्च लागणार आहे तो बेलमेंट करता तो केला पाहिजे. इफ इट इज फॉर द बेलर्स बेनिफिट जर तो बेलर्सच्या बेनिफिट करता असेल तर. देन इंडेमनिफाय द बेलीला इंडेमनिफाय केलं पाहिजे कशासाठी. इफ एनी लॉस इज कॉज ड्यू टू बेलर्स इम्प्रॉपर इन्स्ट्रक्शन. जर बेलरला इम्प्रॉपर इन्स्ट्रक्शन म्हणजे चुकीच्या जर काही इन्स्ट्रक्शन दिले असतील त्याच्यामुळे जर काही लॉस झाला तर ते इंडेमनिफाय करून मिळावं. देन ड्युटीज ऑफ बेली. फर्स्ट इज टेक रिझनेबल केअर ऑफ द गुड्स. सेक्शन 151 म्हणजे काय. मस्ट रिटर्न गुड्स इन द सेम कंडिशन म्हणजे जसे आपण गुड्स घेतले आहेत समोरच्या व्यक्तीकडनं तसेच त्याला त्याच परिस्थितीमध्ये परत करणं. म्हणजे काय की जो गुड्स आपण समोरच्या व्यक्तीकडनं घेतले त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे. नॉट यूज गुड्स फॉर एनी अनऑथोराइज्ड पर्पज. आता इफ इट इज यूज बिहाइंड द अग्रीड पर्पज द बेली इज लायबल. जे गुड्स आपल्याला दिले आहेत त्याचा यूज ज्या कारणाकरता दिला आहे त्याच कारणाकरता करा. अनऑथोराइज यूज केला नाही पाहिजे. द बेली इज लायबल कशासाठी. जर एखाद्या चुकीच्या कामाकरता जर ते यूज केलं गेलं किंवा चुकीच्या पर्पज करता जर दिलेले गुड्स आहे ते वापरले गेले तर बेली इज लायबल. देन रिटर्न गुड्स ऑन टाइम म्हणजे जे गुड्स घेतले ज्या कालावधीकरता घेतले त्या कालावधीचा जर संपला कालावधी तर तो परत केला पाहिजे. सो मस्ट रिटर्न गुड्स वन्स द पर्पज इज कम्प्लीट. जेव्हा पर्पज उद्देश साध्य होईल तेव्हा ते परत केले गेले पाहिजे. देन नॉट मिक्स गुड्स विथ देअर ओन. इफ द मिक्स द बेली मे हॅव टू कॉम्पन्सेट द बेलर म्हणजे दुसऱ्यांच्या गुड्स सोबत आपले जे गुड्स आहेत ते एकत्र करायचे नाहीत ठीक आहे. त्याने तर जर असं केलं तर बेलरला कॉम्पन्सेशन पे करावं लागेल. द बेली मे हॅव टू कॉम्पन्सेट टू बेलर म्हणजे बेलरला कॉम्पन्सेशन पे करावं लागेल. राईट्स ऑफ बेलर. क्लेम कॉम्पन्सेशन इफ द बेली डज नॉट टेक प्रॉपर केअर.
आता राईट काय काय आहेत बेलरचे? क्लेम कॉम्पेन्सेशन, म्हणजे काय क्लेम करू शकतो तो? कॉम्पेन्सेशन. कधी? इफ द बेली डज नॉट टेक प्रॉपर केअर, बेलीने जर त्याचा जो माल आहे, गुड्स आहे, त्याची जर प्रॉपरली व्यवस्थितपणे काळजी घेतली नाही तर. टर्मिनेट द कॉन्ट्रॅक्ट इफ द बेली मिसयूज द गुड, तर कॉन्ट्रॅक्ट पण टर्मिनेट करण्याचा अधिकार आहे बेलरला. कधी? इन सिच्युएशन ज्याच्यामध्ये जर त्याचा माल जो आहे, जो गुड्स आहे, त्याचा जर मिसयूज केला गेला तर. देन डिमांड रिटर्न ऑफ गुड्स, म्हणजे डिमांड करू शकतो गुड्स जे आहेत, जो माल आहे तो परत घेण्याकरता. वन्स द पर्पज इज कम्प्लीट, जेव्हा त्याचा उद्देश साध्य होईल समोरचा, आणि तो परत माल रिटर्न केला पाहिजे बेलरला. राईट्स ऑफ बेली. फर्स्ट राईट आहे राईट टू लीन, राईट टू रिटेन गुड्स, म्हणजे सो बेली कॅन रिटेन गुड्स अंटिल ड्यू चार्ज आर पेड, जोपर्यंत ड्यू जे आहे ते चार्ज जे आहे ते पे केले जात नाही तोपर्यंत बेली जो आहे ते गुड्स आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकतो अंडर सेक्शन 170. सेकंड इज राईट टू रिकवर एक्सपेन्सेस इफ द एक्सपेन्सेस आर इन्कर्ड इन मेंटेनिंग गुड्स, म्हणजे जर गुड्स मेंटेन करण्याकरता काही जर खर्च लागला आहे, द बेलर मस्ट रिएम्बर्स, म्हणजे त्या बेलरला तो खर्च दिला जावा. Then third is right to sue a third party. So if third party is wrongfully takes or damages the goods, म्हणजे थर्ड पार्टीने जर बेलरचं जे काही गुड्स आहे, सॉरी बेलीचे, तर ते रॉंगफुली जर यूज केले असतील, सो बेली कॅन sue them, बेली त्यांना सूट फाईल करू शकतो त्यांच्यावरती. Then pledge. Pledge definition, section 172 of the Indian Contract Act 1872. The pledge or pawn is a special type of bailment where goods are delivered as security for a loan or debt. म्हणजे जे गुड्स आहेत ते सिक्युरिटी करता दिले जातात. कोणाच्या सिक्युरिटी करता? लोन जे घेतलेलं आहे किंवा एखादे डेट असेल जी रिकवर झाली नाही त्याच्याकरता. विथ द कंडिशन दॅट दे विल बी रिटर्न अपॉन रिपेमेंट, म्हणजे एका कंडिशनवरती, म्हणजे जेव्हा जे कंडिशन दाखवली आहे ते रिटर्न केले जातील जेव्हा त्या गोष्टीचे रिपेमेंट केलं जाईल तेव्हा. फॉर एक्झाम्पल, ए गिव्स हिज गोल्ड नेकलेस टू अ बँक ॲज अ सिक्युरिटी फॉर लोन. एने बँकेला सिक्युरिटी पर्पज करता गोल्डचा नेकलेस आहे, सोन्याचा जो हार आहे, तो सिक्युरिटी पर्पज करता ठेवला बँकेकडे. सो इफ ए रिपेज द लोन, एने जर रिपे केलं लोन, द बँक मस्ट रिटर्न द नेकलेस, बँकेची जबाबदारी की त्याने एला तो नेकलेस पुन्हा परत करावा. इफ ए फेल्स, म्हणजे ए जो आहे तो फेल झाला, देन बँक कॅन सेल इट, मग बँकेची वरती त्याची म्हणजे पूर्ण अधिकार आहे की त्याने बँक ती गोष्ट किंवा जो ऑर्नामेंट आहे तो ठेवलेला तो सेल करू शकते. इसेन्शियल ऑफ प्लेज. फर्स्ट इज डिलिव्हरी ऑफ गुड्स. सो डिलिव्हरी ऑफ गुड्समध्ये काय येतं? मुवेबल प्रॉपर्टी किंवा मुवेबल गुड्स जे आहेत मस्ट बी फिजिकली और लिगली डिलिव्हर्ड. ठीक आहे. देन सेकंड इज ओनरशिप रिमेन्स विथ द प्लेजर. जी ओनरशिप आहे, मालकी हक्क जो आहे तो कोणाकडे राहील? प्लेजरकडे. सो प्लेजी ओनली गेट्स पोझिशन, प्लेजीला ओनली फक्त त्याला पोझिशन ताबा मिळू शकतो, ओनरशिप मिळणार नाही. थर्ड इज सिक्युरिटी फॉर अ डेट ऑर लोन. द पर्पज ऑफ प्लेज इज ऑलवेज टू सिक्युअर अ फायनान्शियल ऑब्लिगेशन. हा म्हणजे प्लेजचा जो आहे तो मेन उद्देश काय आहे की सिक्युअर करणं. काय सिक्युअर करणं? फायनान्शियल ऑब्लिगेशन, म्हणजे जर एखाद्यावरती आर्थिक काही जबाबदारी असेल तर त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. देन राईट टू सेल इन केस ऑफ डिफॉल्ट इफ अ प्लेजर इज फेल्स टू रिपे, म्हणजे प्लेजर जो आहे तो लोन किंवा घेतलेली अमाऊंट जी आहे ती रिपे करण्याकरता जर फेल झाला, तो देऊ शकला नाही वेळेत, तर प्लेजी कॅन सेल द गुड्स. तर प्लेजीवरचा म्हणजे राईट बनतो की तो जे गुड्स ठेवलेला आहे सिक्युरिटी पर्पज करता तो सेल करू शकतो. देन पार्टीज इन प्लेज. प्लेजमध्ये कोणकोणत्या पार्टीज आहेत? सो फर्स्ट इज प्लेजर किंवा पॉनर ज्याला म्हणतात. द पर्सन हू डिलिव्हर्स गुड्स ॲज अ सिक्युरिटी, म्हणजे जो व्यक्ती गुड्स डिलिव्हर करतो सिक्युरिटी पर्पज करता त्याला म्हणतात प्लेजर किंवा पॉनर. आणि प्लेजी कोण आहे किंवा पॉनी कोण आहे? द पर्सन टू हुम गुड्स आर प्लेज, म्हणजे लेंडर, जो गुड्स फॉर द पर्पज टू हुम गुड्स आर प्लेज, म्हणजे ज्याला गुड्स दिलेले आहेत. ठीक आहे. देन ड्युटीज ऑफ प्लेजर पॉनर. फर्स्ट इज रिपे द लोन. सो मस्ट रिपे डेट ऑर टू गेट गुड्स बॅक. ऑनरची काय ड्युटी आहे? एक तर रिपे करायची डेट जी घेतलेली आहे ती, आणि गेट द गुड्स बॅक, म्हणजे त्यांनी जर ताब्यामध्ये एखादी मालमत्ता किंवा माल ठेवला असेल तर तो परत मिळवणं. सेकंड इज इंडेमनिफाय द प्लेजी फॉर लॉसेस इफ देअर आर एनी हिडन डिफेक्ट्स इन द गुड्स. तो इंडेमनिफाय करू शकतो लॉस जे सफर केला असेल त्यांनी, किंवा एनी हिडन म्हणजे समोर न आलेलं जर एखादी त्याच्यामध्ये डिफेक्ट दोष असेल तर तो गुड्समधला समोर आल्यानंतर त्याची ड्युटी आहे फॉर द लॉसेस इफ देअर आर एनी हिडन इफेक्ट्स इन द गुड्स. सो ते इंडेमनिफाय करू शकतो. देन थर्ड इज बेअर नेसेसरी एक्सपेन्सेस फॉर मेंटेनन्स ऑफ प्लेजर्ड गुड्स. आता त्याला जर एखादे गुड्स जे आहेत जे नीट ठेवण्याकरता सिक्युअर करण्याकरता जर काही खर्च आला असेल तर तो खर्च जो आहे तो मेंटेनन्स त्या गुड्सचा
तो रिकवर करणं हे ड्युटी बनते प्लेजरची किंवा पॉनरची. ड्युटीज ऑफ प्लेजी किंवा पॉनी. फर्स्ट इज टेक रिझनेबल केअर ऑफ द प्लेजेड गुड्स. म्हणजे काय, जे गुड्स त्याच्या ताब्यामध्ये आहेत त्याची योग्य प्रकारे काळजी घेणं. रिटर्न द गुड्स वन्स द लोन इज रिपेड. म्हणजे जेव्हा लोन फुलफिल केलं जातं तेव्हा ते गुड्स जे आहेत त्याच्या ताब्यातले ते परत करणं समोरच्या व्यक्तीला. थर्ड, नॉट यूज द गुड्स. द प्लेजी कॅनॉट यूज द गुड्स फॉर पर्सनल बेनिफिट. जो प्लेजी जो आहे तो स्वतःच्या पर्सनल बेनिफिट करता तो जे गुड्स जे ठेवले आहे ताब्यामध्ये जे आहे ते वापरू शकत नाही. देन राईट्स ऑफ प्लेजर्स. राईट टू रिडीम गुड्स बाय रिपेइंग द लोन बिफोर द सेल. तो राईट टू रिडीमचा जो हक्क आहे गुड्स करता तो रिपे केलं जर लोन आहे तर ते बिफोर द सेल. ठीक आहे. सो राईट टू रिडीम ऑफ गुड्स बाय रिपेइंग द लोन म्हणजे रिपे करणं लोन बिफोर द सेल, सेल करण्याच्या आधी. देन सेकंड इज रिसीव्ह सरप्लस अमाऊंट. म्हणजे जे अधिक अमाऊंट आहे ती रिसीव्ह करणं. इफ द गुड्स आर सोल्ड फॉर मोर दॅन द लोन अमाऊंट. जर जे गुड्स आहे ते लोनचे जेवढी अमाऊंट आहे त्या अमाऊंटपेक्षा जर जास्त किमतीला विकलं गेलं असेल तर ती वरती जी अमाऊंट आहे सरप्लस अमाऊंट ती परत मिळवण्याचा राईट आहे प्लेजरला. देन राईट्स ऑफ प्लेजी. फर्स्ट इज राईट टू रिटेन गुड्स अंटिल रिपेड. जोपर्यंत त्या गुड्स ज्या मालाकरता ठेवलं गेलेलं आहे ती अमाऊंट जोपर्यंत रिपे होत नाही तोपर्यंत रिटेन म्हणजे रोखून ठेवण्याचा अधिकार जो आहे तो आहे प्लेजीला. देन सेकंड इज राईट टू सेल गुड्स इफ द प्लेजर फेल्स टू रिपे. आता तो गुड्स जे आहे तो सेल करू शकतो. कोणत्या केसमध्ये जो प्लेजर आहे तो रिपेमेंट करण्यामध्ये जर फेल झाला, जर त्यांनी अमाऊंट रिपे केली नाही तर राईट आहे प्लेजीला की तो त्याच्या ताब्यातलं जे गुड आहे माल आहे तो विकू शकतो. देन राईट टू रिकवर एक्सपेन्सेस फॉर द मेंटेनन्स ऑफ प्लेजेड गुड. म्हणजे काय की एखादा अमाऊंट किंवा एखादी गोष्ट गुड्स जर त्याच्या ताब्यात आहे त्याच्या मेंटेनन्स करता जर त्याला काही खर्च आला तर तो रिकवर करण्याचा राईट आहे प्लेजीला. देन व्हॉट आर द की डिफरन्सेस. आता बेलमेंटमध्ये आणि प्लेजमध्ये जे डिफरन्सेस आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे. जसं आपण बघितलं याच्यामध्ये बेलर आहे, बेली आहे. ह्या प्लेजमध्ये जे आहे ते पॉनर आहे किंवा पॉनी आहे किंवा प्लेजर प्लेजी आहे. ठीक आहे. जसं आपण बघितलं बेलमेंटमध्ये काय येतं, फॉर द स्पेसिफिक पर्पज करता किंवा कंडिशन करता तो फुलफिल होण्याकरता जो आहे तो किंवा डिस्पोज ऑफ करण्याकरता एखादी गोष्ट. ठीक आहे. जेव्हा रिटर्न केली जाते ॲज पर द इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर ती गोष्ट फॉलो केली गेली पाहिजे किंवा जी टर्म्स अँड कंडिशन्स आहे ती वापरली गेली पाहिजे किंवा त्याला फॉलो केलं गेलं पाहिजे. आणि प्लेजमध्ये काय आहे की जोपर्यंत अमाऊंट रिपे करत नाही किंवा ती गोष्ट ताब्यामध्ये आहे त्याचं सिक्युरिटी ठेवणं, ती सिक्युअरली सांभाळणं, मेंटेनन्सचा काही खर्च आला असेल तो रिकवर करणं आणि जेव्हा लोनची अमाऊंट आहे किंवा डेट जी आहे ती रिकवर झाली अमाऊंट त्याच्यानंतर त्याच्या ताब्यातलं जे गुड्स माल आहे तो परत करणं. ठीक आहे. फॉर द कन्क्ल्युजन, बेलमेंट अँड प्लेज आर बोथ कॉन्ट्रॅक्ट्स इन्व्हॉल्विंग द ट्रान्सफर ऑफ पोझेशन ऑफ गुड्स बट वाईल बेलमेंट इज फॉर टेम्पररी सेफ कीपिंग ऑफ यूज. बेलमेंट कशाकरता वापरलं गेलं पाहिजे, टेम्पररी थोड्या काळाकरता, सेफ कीपिंग ऑर यूज म्हणजे थोड्या काळाकरता सेफली ठेवण्याकरता किंवा वापरण्याकरता. आणि प्लेज हे काय आहे, तर प्लेज इज स्पेसिफिकली फॉर सिक्युरिंग अ फायनान्शियल ऑब्लिगेशन. म्हणजे प्लेज हे स्पेसिफिक पर्पज आहे त्याचा. काय पर्पज आहे, स्पेसिफिकली सिक्युअर करण्याकरता. फायनान्शियल जे ऑब्लिगेशन आहे आर्थिक जी जबाबदारी ती सिक्युअर करण्याकरता सिक्युरिटी पर्पज करता जे आहे प्लेज वापरलं जातं. प्लेज ग्रँट्स द लेंडर म्हणजे जो प्लेज आहे अ स्ट्रॉंगर राईट, त्याला स्ट्रॉंग जास्तीचे चांगले अधिकार देतात. अलाउविंग देम टू सेल द गुड्स, त्यांना अलाउ करतात गुड्स जे आहे माल जो आहे तो विकण्याकरता. इफ द बॉरोवर म्हणजे जो प्लेजर आहे, ठीक आहे, फेल्स टू रिपे, त्याने जर त्याचं डेट किंवा जो लोन घेतलेली अमाऊंट आहे ती जर रिपे करण्याकरता तो जर फेल झाला तर राईट दिले गेलेले आहेत की त्यावेळेस तो गुड्स सेल करू शकतो. ठीक आहे. सो दिस इनफ फॉर द टुडे फॉर द contract of bailment and pledge. Thank you.